आणि गाईस फायनली मोबाईल बुक झालेला आहे. तर मम्मीला जो मोबाईल आवडला होता ना तोच मागवलेला आहे. आणि मोबाईल माहिती का कुठून मागवलेला आहे? दुबईवरून गाईस मोबाईल मागवलेला आहे फायनली. आता हिला बघा कसं घेतो. माऊ 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 पकडले 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 पकडले. मी बोलायचं ना की आता आमच्या 5 भावांची एकच बहिणी, आता 5 भावांच्या 2 बहिणी झालेल्या आहे आमच्या. मुद्रा जातो आता. या कंपाऊंडमध्ये आम्ही एवढे क्रिकेट खेळलेले, सर्वजण खेळायचे. तुला एवढ्या वर्षानंतर तू मेरून त्याला बघतोय तर खूप मिस करतोय. 2 3 जय श्रीराम मित्रांनो, कसे तुम्ही सर्व? होप्स तुम्ही सर्व छान असतील. वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. तर गाईस लास्ट ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल की आम्ही गेले होते मस्त पिकनिकसाठी. ॲक्च्युली जे आम्ही शिवमहापुराणकथेमध्ये भेटले होते ना चाळीसगावला, ते सर्व आमचा म्हणजे मित्रांचा ग्रुप आला होता. आम्ही पिकनिकला गेले होते आणि मस्त गांधी तीर्थ वगैरे फिरले. बट हो गाईस, तुम्ही बघितलं असेल की आम्ही रात्री 5 वाजेपर्यंत जागले, सॉरी सकाळी 5 वाजेपर्यंत जागले, मग 5 वाजता झोपले. अख्खी रात्र आम्ही आहे ना म्हणजे मस्ती केली. 5 वाजता उठायचं होतं पण डोळे एवढे आग मारत होते ना, इच्छाच नाही झाली माझी उठायची. काल आहे ना, कालच्या दिवस मी ब्लॉग नाही केला याच कारणामुळे. त्यामध्ये गाईस मला सर्दी आणि खोकला झालेला आहे. माझा गळा पण खूप दुखतोय भयंकरवाला. आणि गाईस आज आलेलं आहे पाणी. तर माझा विचार आहे मस्त दोघी गाड्यांना मस्त वॉश करू, बिकॉज बघा किती घाण झालेली आहे दोघी. ही पण तशीच आणि ती पण तशीच झालेली आहे. मी नाशिकला गेला होता त्यामुळे यूज नाही होता, मग धूळ पडून पडून आहे ना ती थोडी घाण होऊन गेली. तर मग फायनली गाईस हिला मस्त वॉश करून झालेलं आहे. पण यार लोकांना एक गोष्ट बघितली जात नाही, माणूस पुढे जातो तर पुढे जाऊ देत नाही. बघा काढायची प्रयत्न, हे पण आहे इथे पण आहे. त्या बाईकवर खूप वेळेस केलेलं आहे. बघा हे जे नाव आहे ना हे पण काढलेलं आहे, इथून ट्राय केलेलं आहे. त्यानंतर हे ब्लॉगरचा जो जी आहे ना हा पण काढायचा प्रयत्न केलेला आहे, पण आहे ना निघालेलं नाही सक्सेसफुल. तर चला तोपर्यंत मग मी नाश्ता बनवलेला आहे, नाश्ता करून घेऊ. मस्त मॅगी. तिला जर वॉश करायचं म्हटलं ना एकदम सोपं जाईल, पण तिला जर म्हटलं वॉश करायचं तर एकदम कठीण जातं. तर गाईस आता आहे ना सकाळचे वाजलेले 11:15. बाय द वे ना मी आता रेडी झालेला आहे आंघोळ वगैरे करून, आणि आता आम्हाला जायचं आहे काकांकडे, बिकॉज आज आमच्या घरी आरती आहे. आज आहे आमच्या घरी 14ची आरती, तर त्यामुळे आम्हाला जायचं आता काकांकडे. गोडी आहे का? गोडी मग तापाची नाही, ताप नाही आलेला आहे, फक्त सर्दी आणि खोकला आहे. नाही का? एक काम करावं लागेल, संध्याकाळी मस्त डॉक्टरांकडे जाईल, त्यांना सांगायला असा त्रास होतोय, मग ते गोळ्या देतील त्या घ्यावं लागेल. कळलं का? तुम्हाला झोपू दिलेलं नाही पूर्ण रात्रभर, समजलंय का? नुसते आवाज करत होते, नुसते भांडत होते ही आणि हिची बहीण. तर तुझी मम्मी पण होती सोबत. कुठे गेल्या त्या बाकी 2? पकडा 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 पकडा. कोणतं पिल्लू? थोडी आहे हे, तिची मम्मी आहे. काय सकाळी कोणासोबत भांडत होती ही? याचा बोक्या होत्या काय माहिती, बोक्यासोबत भांडत असेल नाही तर. तिच्या पुढं काय तू नाही येते का? आणि गाईस फायनली मोबाईल बुक झालेला आहे. तर मम्मीला जो मोबाईल आवडला होता ना तोच मागवलेला आहे. आणि नाही, आणि तो मोबाईल आहे पण तसा भारी. आता तुम्ही कमेंट करून सांगा. परत तुमच्याकडे एक ते चॅलेंज दिलेलं आहे, गेस करा कोणता मागवलेला आहे. आणि मोबाईल माहिती का कुठून मागवलेला आहे? दुबईवरून गाईस मोबाईल मागवलेला आहे फायनली. तर कसं वाटतंय? मम्मी नवीन मोबाईल येईल, नवीन फोटो वगैरे काढेल तुझे मस्त एकदम भारी. ही भेटली ही, यांचे पण फोटो काढेल, तुमचे पण फोटो काढेल मी, है ना? आता हिला बघा कसं घेतो. माऊ 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 पकडले 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 पकडले. शेपूट पकडो पकडो. नाही ही काही करत नाही, ती पळाली. तर हे गाईस आता आहे ना मी आलेला आहे काकांकडे. आणि तुम्ही विचार करत असेल ही कोण आहे माझ्या हातामध्ये? तर ही ॲक्च्युली मांजर आहे आमची. रडू नको. हां डॉगी तिथे. तर गाईस ही आहे ना माझ्या काकांची मुलगी आहे. जे काका माझे पुण्याला राहते ना, तर ते पण आलेले पूजेसाठी. तर लढस ब्लॉगमध्ये गेलं असतं तर मी पुण्याला गेलेलं नाही आहे. आणि ही आहे ना काय नाही घाबरते ती, कालच आले ना हे, तर त्यामुळे कसे. ओ ते बघ कुठे गेली? अरे ती बघ
बसली शांत. आधी मी बोलायचं ना की आता आमच्या 5 भावांची एकच बहीण आणि आता 5 भावांच्या 2 बहिणी झालेल्या आहे आमच्या. मुद्रा जातो आता. आम्हाला ही बहीण भेटलेली आहे ना. राखी बांधायची ना आता आम्हाला. मग तू म्हणायचं जबॅक, मी बरोबर म्हणायचं जबॅक. मग 3 वाजली तू म्हणशील. मग परत पाणी में गई मी म्हणेन, पाणी में गई परत मी पाणी में गई म्हणेन. पण तू म्हणशील जबॅक, मी जबॅक म्हणेन, तू जबॅक. आणि काय होतं पण हे खेळून मग काही नाही, फक्त छपॅक करायचं का. काय नाव आहे. अद्विता. अद्विता बाळा. दादा बोलतो मग इकडे दादाकडे घेऊन हे बघ ये इथे. हे घे. पकड. मार उडी. नाही मारते नाही दे. हे घे. चला काही समजते ना ओलाची राईड. रिवर्स पण जाते काही. गाईज आम्ही जेव्हा लहान होते ना तर इथे कंपाऊंडमध्ये एवढे क्रिकेट खेळलेले ना मी नाही घेत चहा. तर या कंपाऊंडमध्ये आम्ही एवढे क्रिकेट खेळलेले. सर्वजण खेळायचे. जर संडेला जमले कोणती पूजा असली तर पप्पान ते पण असायचे ना, ते पण खेळायचे. बट ते कमी खेळायचे, आम्ही जास्त खेळायचे. तर आता मी ते क्रिकेट खेळताय मस्त. 1-1 ओव्हरची आहे. बॉल आहे. तू हात लावलाय. अरे तू हात लावलाय ना. पण व्हिडिओ काढशील, चांगला काढशील. मी चांगला खेळतो ते दाखवशील. खराब शॉट मारलं तर व्हिडिओ काढून कोणी. मी आर्यन भावसार सारखी शॉट मारतो. पुढे गेली. स्वतःची ओळख बनवा, दुसऱ्यांची ओळख करू नको. बघा स्वतःची ओळख बनवा. चल रे. तुला सांगितलं बस कशी शांत झाली. हे चुकीचं करतोय म्हणजे. मुलीला एकटं सोडून चालला जातो. जेव्हापासून आमची ती एक बहीण आलेली ना, आम्ही मुद्राला विसरले गाईस. मुद्रा तू कोण आहे. बाई सर्व भाऊ बहीण याच्यातच आहे. मागच्या सीटवर फक्त स्वनिक नाही आला. का बरं गेलो. हे दरवाजा कोण उघडते. नाही कोणाचाच उघडा नाहीये. अरे हा दरवाजा कोण उघडते. कोणता. अरे हा. अच्छा समोरचा गेट. हो बाय. तिकडे इकडे बघ. इकडे अरे इकडे भूर चालले आपण. भूर हे बघ. इकडे बघ. इकडे बघ. शोभते ना आमची बहीण. आणि फोटो आणि व्हिडिओ कॉल करतोय. गाईस आफ्टर सो लॉंग टाईम मी मेरून तलावला आलेला आहे. म्हणजे एवढे दिवस झाले, महिने झाले असतील मी इथे आला नाही होता. वो मस्त व्ह्यू दिसतो इथून. हाय बैंगन. मुद्रा जेव्हा हिच्या एवढी होती ना, मुद्राने एवढा त्रास दिलाय खरंच सांगतो मी. नुसतं कंटाळून सोडलं होतं मुद्राने. आमच्याकडे यायचीच नाही मुद्रा. हे ना मुद्रा. मुद्राला धक्का देऊन दे इथून. चलता का तिथे. तर काय चला मी तुम्हाला माझ्या काकांना भेटवतो. जे ना इथे किती वर्षापासून पुण्याला गेलेला आहे. मी 2012. 2012. मग नंतर तू जळगाव राहायला आला नाही. मग कसं वाटतं तुला एवढ्या वर्षानंतर तू मेरून तलाव बघतोय तर. खूप मिस करतोय. खूप आठवणी ज्या जुळलेल्या आहे तुझ्या जळगाव पासून. अशा काही आठवणी नाही, पण हे जे असे काही नाही बॉर्न इन जळगाव ते तशी आठवणी तसे तर भरपूर आहे. कुठल्या आम्ही कुठेही गेलं तरी काही ना काही एक आठवण येतेच. किंवा आपलं ते सागर पार्कला गेलं. सागर पार्कला पहिले गाड्या लागायच्या चायनीजच्या. आता नाही लागत तिथे. पनीर चिली खायचं मित्र आम्ही संध्याकाळी. त्याच्यानंतर पुढे एक तो चौक झालाय DSP चौक. तिथे बसायचो आम्ही संध्याकाळी. कॉलेज झाल्यानंतर संध्याकाळी असं बऱ्याच ठिकाणी आम्ही असं हे आहे की मिस करायचे. मित्र वगैरे
खरंच आहे. जर आहे ना आपण आपलं गाव सोडून दुसऱ्या गावी चालले गेले ना, आपल्या गावाची आठवण आपण विसरू नाही शकत. तू कुठे जाणार आहे? काय तू कुठे जाणार आहे? कुठे चाललाय तू ते सांग आधी. कधीच मिस करणार नाही. तू कुठे चाललाय ते सांग. मी जाईल ना. कुठे मी थोडी ब्लॉगिंग करतो. नाही, तू कुठे चाललाय ते सांग. एक काका तिकडे फिशिंग करताय, त्यांना सांग असं बोला, एक मछली पानी में गई छपैक. पकड़ी नहीं, ऐसा बोलो. ये देखो, ऐसा बोलो, एक मछली बोलो ना मेरे पीछे. एक मछली बोलो ना, पानी में गई छपैक छपैक. पहिल्यांदा आलाय ना काकू तुम्ही जळगावला? माऊ आमची माऊ काय खेळते? काय माऊ माऊ काय खेळते तू? नाही रे, असं पण नाही. मग का दिवसभर हसत बसेल? आपल्याला कसं काय जमते? ती थोडी आपल्यासारखे मीम्स बघते. एक मछली पाणी में गई छपैक. बघ किती मजा येते तिला. माऊ इकडे बघ, चला ये खाली. काय मजा येते लहान मुलांना. खरंच आपल्याला खेळवायला जास्त मजा येते त्यांना. गाईस फायनली ट्रेन झालेली मुलं सांभाळण्यामध्ये. काका आता आहे ना, आम्हाला मुलं सांभाळायची सवय झालेली आहे, तर पुढे जाऊन त्रास नाही होणार असं वाटतं तुला? हा वाटतंय. झाल्यावर कळतं. नाही रे, होतो. नाही आता सांभाळताय ना आम्ही एवढं. बघ किती आनंदात येते आमच्या सोबत, रडत पण नाही ती. आम्ही रडवलं पण नाही कालपासून तिला. काका माऊ तू थांबते ना, पप्पान त्यांना जाऊ दे आता, बाय बाय कर. हा म्हणते. काकांनी ना आम्हाला फक्त पाणीपुरीची ट्रीट देऊन खुश करून टाकलं बस. लहान मुलांनी एवढंच असतो. अच्छा, तुझ्यासाठी लहान मुलं आहे, आमच्यासाठी आम्ही मोठे. ओय 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 माझी बाकी आहे, ओय माझी बाकी आहे. मुद्रा तुला नाही येत खेळता? बघ नाही येत. अरे अरे ओ हो, एक एक. अरे वेदानी ना निहान मध्ये लागलेली आता. तू काय करते? पिकनिक पिकनिक थोडी चालू आहे तिकडे. उठ परत. निहान तू एवढा मोठाच्या मोठा, तो बिचारा एवढा बारीक. मी हात वापरतो. 1 2 3 तू वरती चाललाय. सो हे गाईस, रात्रीचे वाजलेले आता 11:15. बाय द वे आम्ही आले होते 11:15 वाजता घरी काकांकडून. कारण की काका एवढ्या दिवसानंतर, म्हणजे 1 वर्षानंतर आलेले ते, पण आमच्यासोबत असे फिरता वगैरे. मग छान वाटतं ना, एवढ्या वर्षानंतर कुणी आपल्याकडे आलं, त्यांच्याशी बोलायला छान वाटतं. आणि वरतून त्यांची जी मुलगी होती बाई, तिला खेळवायला ते एवढं भारी वाटत होतं ना. म्हटलं जाऊ द्या, ताप गेला बाजूला. ताप तर नाही होता, सर्दी आणि खोकला होता. म्हटलं ते साईडला ठेवा, आज एन्जॉय करून घ्या. 1-2 दिवस आहे ते, नंतर कधी भेटतील काय भेटतील काहीच सांगता नाही येत. म्हटलं मस्त एन्जॉय केला. या ब्लॉगला एंड करतो. आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल. ब्लॉग आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नसतील तर सबस्क्राईब करा. भेटतो तुम्हाला लवकरच न्यू ब्लॉगमध्ये. जय जय श्री राधे. बाय बाय.